महोदय, आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सोबत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, तसेच राजगोपालचारी, मौलाना आझाद आणि देशातील माझे सर्व थरातील नागरिक यांच्या साक्षीने हे संविधान आदरणीय माननीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती संविधान देऊन देशातील नागरिकास स्वतःप्रत अर्पण करत आहे। महोदय, आपल्या देशाचे संविधान पूर्णपणे लोकशाही तत्वावर आधारित आहे। लोकशाहीचे काही मुद्दे मी आपणास सांगू इच्छितो की लोकशाहीच्या कामकाजासाठी फार महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीच्या नावावर बहुमतवाल्यांनी अल्पमतवाल्यावर जुलूम करता कामा नये। बहुमतवाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमतवाल्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे। सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा एखादा नेता एखाद्या पदावर असेल तर त्याने आपल्याच कुटुंबातील किंवा नात्यातील व्यक्तींना त्या पदावर बसू दिले नाही पाहिजे, तर त्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली पाहिजे। शेवटी सभ्यग्रस्त ही आणि महिलांनो, आपल्या देशाचे संविधान हे सर्वोत्तम संविधान आहे। मात्र संविधान किती चांगलं असलं तरी राज्यकर्ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही। तसे संविधान किती वाईट असले तरी राज्यकर्ते प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही। इतकं बोलून मी माझे स्वागत थांबवतो। जय भारत। आणि यानंतर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाला ही राज्यघटना अर्पण करतील। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधान चिराई हो चिराई हो, भारतीय संविधान चिराई हो चिराई हो। आणि अशा प्रकारे 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी